ऑगस्ट महिन्यामध्ये खडकपाडा पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण एनडीपीएस अंतर्गत गांजाचा गुन्हा दाखल केला होता. त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला एक ड्रग पेडलर जो गांजा सेवन करण्याला ताब्यात घेण्यात आलं होतं. त्याचा पुढील तपास करत असताना आपल्या टीमला म्हणजे आपली स्पेशल स्क्वॉड जे नेमलेलं आहे अंमली पदार्थ विरोधी कारवाई करण्याकरता आणि काही कळांचे पूर्ण टीमला हे पूर्णपणे सिंडिकेट काम करत असल्याबाबतचे त्यामध्ये तपासात निष्पन्न झालं. त्या अनुषंगाने आपण ऑगस्ट महिन्यामध्ये विशाखापट्टणम, ओडिशा या ठिकाणी जाऊन एक मोठं कॉम्बिंग ऑपरेशन त्या ठिकाणी राबवलं गेलं होतं लोकल पोलिसांच्या मदतीने आणि त्यामध्ये आपण इतरही त्यांचे जे डीलर्स आहेत जे विविध शहरांमध्ये काम करतात त्यामध्ये विशाखापट्टणम असेल, सोलापूर असेल, पुणे असेल, बदलापूर असेल, मुंब्रा असेल या ठिकाणी लोकांना ताब्यात घेतलं गेलं होतं. असे एकूण 13 आरोपी आपण त्याच्यामध्ये आतापर्यंत अटक केलेले आहेत आणि हे सर्व नेटवर्क जे आहे विविध शहरांमध्ये चालत होतं. एकमेकांच्या हे मागच्या 2 ते 3 वर्षापासून एकमेकांच्या संपर्कात होते आणि त्यांचं एकमेकांशी आर्थिक सुद्धा देवाणघेवाण झालेली आहे असं तपासात निष्पन्न आलं. हा तपासात निष्पन्न झाला असताना ऑगस्ट महिन्यामध्ये खडकपाडा पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण एनडीपीएस अंतर्गत गांजाचा गुन्हा दाखल केला होता. त्याच्यामध्ये आपण सुरुवात